नमस्कार. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आपण आहोत नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमध्ये आणि आपल्यासोबत आहेत नव्या दमाचे, नव्या उमेदीचे सिव्हिल इंजिनियर लक्षदीप जाधव. नमस्कार लक्षदीपजी, आपलं स्वागत आहे या बिल्ड आयकॉन उपक्रमामध्ये. नव्या दमाचे तुम्ही सिव्हिल इंजिनियर आहात, तर आपण थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊयात. तुमची सुरुवात कशी झाली, म्हणजे तुमची शाळा कोणती होती, कॉलेज कोणतं होतं, जरा तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल आम्हाला. सर, मी मालेगावातच शिक्षण माझं झालं आहे सुरुवातीचं. मालेगावातलं जे KBH विद्यालय आहे सोयगाव इथे, तर तिथे माझं प्राथमिक शिक्षण 10वीपर्यंतचं पूर्ण झालं. त्याच्यानंतर मालेगावात डिप्लोमाच जे माझं सुरुवातीचं डिप्लोमा डिग्री घेतली मी मालेगावातील KBH पॉलिटेक्निकमध्ये मी कंप्लीट केलं. त्याच्यानंतर मग इंजिनिअरिंग करण्यासाठी नाशिकला JIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे मी ॲडमिशन घेतलं. मग त्यात 2019-20 हे माझं लास्ट इयर होतं आणि लास्ट सेमिस्टर असतानाच कोरोना हा त्यावेळी आला. तर आमचं लास्ट सेमिस्टर 2020मध्ये असताना कोरोनामध्ये मग ते बरेच डिले झाले पेपर्स आणि दुसऱ्या वर्षी माझ्या मते 2020च्या फेब्रुवारी-मार्चमध्ये ते कंप्लिशन झालं आमचं. असं सर, म्हणजे तुमचं म्हणजे सुरुवातीच्या कारकिर्दीमध्येच गुरुदेवाने जी काही नैसर्गिक आपत्ती म्हणू आपण ती आलीत, पण त्या संकटातनं बाहेर येऊन ते आव्हान पेलून आणि तुमचं शिक्षणावर तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करून सुरुवात केलीत. खूप छान. तर परत एकदा, म्हणजे तो जो काळ होता तो खरंच म्हणजे म्हणतो ना की श्वासाचं गणित सर, म्हणजे काय झालं होतं लोकांचं. जे प्लॅनिंग्स होते की आपल्याला इंजिनिअरिंग नंतर काय करायचं आहे, किंवा जे आधी आपण ठरवलेलं होतं की मला गव्हर्मेंट सर्व्हिस म्हणजे जे आहे MPSC हे काहीतरी करू शकतो बा मी, तर त्याचे मी आधी प्लॅन्स केलेले होते. पण जो कोरोना आला तो जवळजवळ नाही काही 2 वर्ष तरी चालला आणि त्याच्यामध्ये सगळंच ठप्प झालं होतं की कोणत्या प्रकारच्या जागा निघत नव्हत्या गव्हर्मेंटसाठी आणि मग त्याच्यात मग बरेच निर्णय बदलावे लागले, मनाविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागल्या आणि जास्त वेळ घेऊ शकत नव्हतो कारण घराची परिस्थिती पण त्याच्याकडे पण मला लक्ष द्यायचं होतं आणि वडील लहानपणापासून वडील नसल्यामुळे घरची बरीच जबाबदारी होती. त्यामुळे मग मी जास्त वेळ खर्च न करता डायरेक्ट बिल्डिंगशिपमध्ये मी उतरण्याचं त्यावेळेस हे केलं. खूप छान. म्हणजे आता परत आपण त्या काळावर येऊ की जो संकटाचा काळ होता, म्हणजे म्हणतो ना की जेव्हा श्वासाचं गणित नीट बसत नव्हतं, पण तुम्ही आत्मविश्वास तुमचा जागृत ठेवलात आणि कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर होती, तर त्या भावनेतनं, त्या विचारातनं, सकारात्मक भूमिकेतून तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात केली. हे खूप छान आहे. सर, जो तुमचा पहिला प्रोजेक्ट तुम्ही मिळवलात, तर त्याचा स्ट्रगल कसा होता, त्याच्या आठवणी कशा होत्या? की सर, बघायला सांगितलं म्हणजे आता मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर जेव्हा मी आता हे ठरवलं की मला आता बिल्डरशिपमध्ये उतरायचं आहे, पण मग मला आधी माझे पाहुणे जे आहेत ते ह्या फील्डमध्ये होते, त्यांची मला नेहमीच त्यांचा अनुभव ते सांगत राहतात, म्हणजे त्यांचे गाईडलाईन्स असतात, मला नेहमी गाईड करत असतात. तर तेव्हा पण त्यांनी सांगितलं की तू जे पण करशील त्याच्या आधी तुला काही त्याबद्दल माहिती पाहिजे. बरोबर. तू काहीतरी कोणाकडनं अनुभव घे, अनुभव घेतल्यानंतरच तू जे काही करणार असेल ते अनुभवाशिवाय करू नको, जास्त घाई करू नको. तर त्याच्या आधी मग मी सुरुवातीला आमच्या इथले विजू सोनवणे, जे चांगले नावाजलेले इंजिनियर आहेत, विजू सोनवणे, वैभव सोनवणे, तर त्यांच्याकडे मी अनुभव म्हणून गेलो. एक चांगला प्रोजेक्ट होता, नवीन प्रोजेक्ट होता बंगल्याचा. तिथे मी फुटिंग्स म्हणजे फाउंडेशनपासून मला ते सगळं शिकायला भेटलं आणि एक तो प्रोजेक्ट कंप्लीट करता आला मला. आणि त्याच्यानंतर मग आता मग खूप वेळ जातो आहे
तर तेव्हा विचार केला की काहीतरी आता नवीन करावं लागेल, आपलं स्वतःचं काहीतरी करावं लागेल. या हेतूने जेव्हा मी जायला लागलो, खूप अडचणी आल्या. म्हणजे पहिला जो प्रोजेक्ट होता माझा, मी खोटं सांगणार नाही, मी वॉशरूम बांधलं होतं. एक आमचंच जवळचं एक बिल्डिंग होती, रेसिडेन्शियल बिल्डिंग, त्याचं मी वॉशरूमचं काम घेतलं होतं. तो माझा पहिला प्रोजेक्ट. त्याच्यानंतर मग गव्हर्मेंटचं एक छोटंसं काम होतं, ते मी केलं. मग हळूहळू ह्या टप्पे गाठत मग एक चांगली फील्ड, म्हणजे चांगल्या स्टेजला मी आलो. छान सर. आणि म्हणजे खरं सांगायचं झालं तर कुठलंही काम छोटं मोठं असं नसतं. काम हे काम असतं. त्याच्यामध्ये तुमचा प्रामाणिकपणा कसा आहे, तुमची सचोटी कशी आहे, तुमचं ज्यातलं योगदान कसं आहे, इन्व्हॉल्वमेंट कशी आहे, नक्कीच. हे बघितलं जातं. आणि तुम्ही म्हटलं तुम्ही वॉशरूम बांधलात, पण मी उलट म्हणेन की जे भारत स्वच्छ अभियान या अंतर्गत तुम्ही एक तुमचं मोठं योगदान सर त्याच्यामध्ये दिलं आणि तिथपासून सुरुवात केली. खूप छान हे आहे. तर सर ह्याच्यामध्ये तुमचा गेल्या 4-5 वर्षातला एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट कोणता की जो खूप लक्षात राहिला तुमच्याही, तुमच्या क्लायंटच्याही, सांगू शकाल? सर आयकॉनिक म्हणण्यापेक्षा ना, माझा एक प्रोजेक्ट होता जो चॅलेंजिंग जास्त होता, त्याच्यामुळे तो मला आयकॉनिक वाटतो. एक इथून देवळा तालुक्यात एक गाव आहे, छोटंसं गाव आहे, कुंभारडे म्हणून, म्हणजे वास्तविक ते माझ्या मामाचं गाव आहे. तर तिथे 15 वित्त आयोग जे आहे गव्हर्मेंटचं, एक छोटंसं काहीतरी 1.5 लाखाचं ते प्रोजेक्ट होता. आणि ती जी जागा होती सर, तर ती जागा चारी बाजूंनी ती पूर्ण डोंगर, आणि त्यामध्ये ते आपल्याला ती छोटीशी एक रूम बांधायची होती. तर त्यात जेव्हा ते काम मला मिळालं, मग जेव्हा मला साईट दाखवायला घेऊन गेले, पण त्यावेळी माझ्याकडे दुसरं काम नव्हतं, काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. मग मी जेव्हा तिथं गेलो, मला तिथल्या स्थानिक सरपंचांनी ती जागा दाखवली. म्हणजे आम्हाला जातानाच इतका अडथळा आला की मग मी हाच विचार करत होतो की इथे मला ती बिल्डिंग बांधता कसं काय येईल, तो रूम बांधता कसं काय येईल असं. मग मी जाताना पण मग करायचं तर होतं. एक माझा मित्र आहे मालेगावातला, जो आता माझ्यासोबत आहे कंटिन्यू, गौरव म्हणून. तर त्याला मी संध्याकाळी भेटलो की असं असं आहे. तो पण माझ्यासोबतच सुरुवातीला, आम्ही सोबत स्ट्रगल केलेलं आहे पूर्ण. तर तो भेटला, मग त्याला हे सगळं सांगितलं की यार जागा अशा ठिकाणी खूप अवघड आहे, तर आपण एकदा जाऊन बघून घेऊ म्हणे. मग आम्ही तिथे गेलो. मग तो पण थोडासा मागे पुढे झाला, पण मग म्हटलं आपण हे जर केलं ना तर आपण काही करू शकतो, हे आमच्या मनात तेव्हा ठामपणे झालं होतं. मग तिथं आम्ही काही आयडियाज कसं काय करता येतील, मग आम्ही ते कॉलम फुटिंग मालेगावलाच बांधून घ्यायचं. म्हणजे स्टील कटिंग, कॉलम वगैरे रेडी करून एका गाडीत भरायचे, आणि ती गाडी तिथं डायरेक्टली न्यायची, आणि मग ते डायरेक्ट उभं करायचं स्ट्रक्चर. कारण तिथे मटेरियल घेऊन जाणं खूप अवघड होतं. मुळात तिथे जायला रस्ताच नव्हता, आपल्याला बांधांवरनं किंवा अशा याच्यावरनं जायचं होतं. तर आम्ही जेव्हा गाडी पण घेऊन जायला त्या गाडीवाल्याला सांगायचो, आत्ता आलं, थोडंसं आलं, इथं पुढेच आहे, असं करत कसं तरी नेलं. म्हणजे आधीच सगळ्या गोष्टी लोड करून मग तिथं घेऊन गेलो. मग ती प्रोजेक्ट तो अशा पद्धतीने आम्ही कंप्लीट केला. त्याच्यामुळे तो माझा पहिला सगळ्यात आयकॉनिकच म्हणेन मी त्याला, पण चॅलेंजिंग होता खूप छान. म्हणजे खरं तर म्हणजे म्हणून की यशाच्या शिखरावर जायचं असेल तर त्या अडचणींच्या त्या खास कळग्यातनं म्हणा, त्या खड्ड्यातनं म्हणा, किंवा त्या टप्प्यावरनं जावंच लागतं. आणि ते तुम्ही पार पाडलं आणि तुम्ही त्या यशाच्या शिखरावर पोहोचलात. आणि आता तुम्ही आता छान काम करत आहात या क्षेत्रामध्ये. या क्षेत्राच्या ज्या मी म्हणतो ना की नाण्याच्या 2 बाजू असतात. एक म्हणजे जे असतात म्हणजे तुमचं साहित्य सगळं तुमचं बांधकामाचं, आणि दुसरे जे असतात ते कामगार तुमचे. तर कामगारांमध्ये जे 2 प्रकार असतात, एक काही कुशल कामगार असतात ज्यांना प्रॉपर एज्युकेशन असतं, ट्रेनिंग असतं, आणि काही जे अनस्किल्ड लेबर्स आपण ज्यांना म्हणतो, अकुशल कामगार.
तर त्यांच्याबरोबर काम करताना साईटवर कधी-कधी धोका जो निर्माण होतो, तो धोका टाळण्यासाठी तुम्ही काय प्रिकॉशन्स माफ करा, तुम्ही काय प्रिकॉशन्स घेता धोका टाळण्यासाठी? सर नक्कीच तसं बघायला गेलं मालेगावात खूप हाय राईज बिल्डिंग अजून त्याचं कन्स्ट्रक्शन झालेलं नाही आहे चालू. काही नवीन प्रोजेक्ट आत्ता चालू आहेत जे जुने आमचे काही मोठे इंजिनियर्स आहेत त्यांनी ते हातात घेतलं आहे ते कामं. नवीन नवीन प्रोजेक्ट आहेत. तरी पण हे नक्कीच तुम्ही खूप चांगला प्रश्न सांगितला की सेफ्टी मेजर्स हे घेतले गेले पाहिजे ऑन साईट. जसं जरी तो कुशल असला अकुशल असला प्रत्येकासाठीच ते खूप महत्त्वाचं आहे. आणि गव्हर्मेंटसुद्धा याच्या बाबतीत अवेअर आहे. ज्या पद्धतीने मागच्या वर्षी पूर्ण आमच्या तालुकाभरात ज्या हे लेबर्स आहेत त्यांना किट्स म्हणजे देण्यात आले आहेत गव्हर्मेंटतर्फे, फुकटात ते देण्यात आले गव्हर्मेंटचे स्कीम थ्रू. स्वतः त्या माझ्या ज्या साईटवर जे लेबर आहे त्यांना त्या पेट्या मिळाल्या गव्हर्मेंट थ्रू. तर त्याचा वापर पण तेवढा करून घेतलं पाहिजे. हे इंजिनियरचीच जबाबदारी आहे की लेबर्सला त्याची अवेअरनेस दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे की हे त्यांच्या जीवासाठी त्यांच्या फॅमिलीच्या फ्युचरसाठी हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सर तुम्ही आत्ता खूप छान मुद्दा मांडलात की प्रशासनाने स्थानिक प्रशासनाने की सेफ्टी किट्स दिले अनस्किल्ड लेबर्सला. म्हणजे हा छान त्यांनी काळजी घेतली. तर हे झालं कामगारांबद्दल. पण ओव्हरऑल आपल्या एरियाच्या मालेगावच्या नाशिक जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासाचा आराखडा त्यांनी कसा आखायला पाहिजे किंवा अजून काय प्रगतशील आणि विकसनशील उपक्रम राबवले पाहिजेत आपल्यासाठी? सर मला असं वाटतं जे आता मालेगावात जे रेसिडेन्शियल किंवा जे पण प्रायव्हेट प्रोजेक्ट्स चालतात त्याची एक परमिशन आपल्याला महानगरपालिकेकडनं काढायची असते. कदाचित ती मला माहीत नाही, मी नवा असू शकतो त्याच्यामुळे, पण ती परमिशन काढण्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे असं वाटतं. तर ती बिल्डर्ससाठी सुरळीत जेवढी होईल मला वाटतं की ती सुरळीत करता आली तर नक्कीच त्यांनी सुरळीत करावी. कमीत कमी वेळेत आणि इफेक्टिवली ते काम झालं पाहिजे असं वाटतं की त्याच्यामुळे खूप वेळ पण वाचेल, बिल्डर्सचा पैसा पण वाचेल, वेळ पण वाचेल आणि त्यांना अजून चांगलं काम करता येईल असं. खूप बरंच म्हणजे आणि गव्हर्नमेंटचे पण प्रोजेक्ट जे चालतात त्याच्यामध्ये जेव्हा कधी कधी आपल्याला आउट ऑफ द सिलेबस म्हणजे जे एस्टिमेट दिलेलं असतं त्याच्या बाहेर जाऊन पण बरेच कामं असतात की पण ते आपण ज्या गावात काम करायला जातो मग तिथले काही स्थानिक लोक असतात, त्यांच्या काही सूचना असतात, त्या पण आपल्याला ऐकून घ्याव्या लागतात आणि आपण ते करतो पण मग माझं म्हणणं आहे की हे एस्टिमेट जे बनवतात की त्यांनी आधीच तिथे जाऊन चांगल्या पद्धतीने तिथला सर्वे करूनच मग ते आधी त्यांनी ते प्रोजेक्ट आणावे, मग तो निधी मंजूर करावा की जेणेकरून नंतर ते एक्स्ट्रा काम वेगळं होतं तर तो भार आपल्यावर पडतो, इंजिनियर्सवर पडतो, तर त्याचा विचार व्हायला हवा. खूप छान तुम्ही तुमचे विचार इथं प्रगट केलेत. तर आपण वळूया एक वेगळ्या प्रश्नाकडे. खरं तर आत्तापर्यंत तुम्ही एवढे प्रोजेक्ट्स हँडल केलेत तर त्याच्यामध्ये तुम्ही आयकॉन स्टील प्रोजेक्ट आयकॉन स्टीलचं मटेरियल कधी वापरलं आहे? नक्कीच खूप साईटवर माझं आयकॉन स्टील वापरण्यात आलं आहे. सर महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा गव्हर्मेंट प्रोजेक्ट्स असतात ते वेगवेगळ्या खेडेपाडी असं ते त्यांचे प्रोजेक्ट चालू असतात आणि त्याच्यामध्ये जे आपले मालेगावात काबरा बिल्डर्स म्हणजे काबरा ट्रेडर्स आहे जिथं आयकॉन स्टील अवेलेबल असतं, तर त्यांचं एवढंच आहे बऱ्याच वेळा गव्हर्मेंट प्रोजेक्टमध्ये 16 mm पेक्षा जास्त स्टील जे लागतं तर ते लवकर अवेलेबल होत नाही मालेगावसारख्या ठिकाणी. बरेच आपल्याला प्री ऑर्डर द्यावी लागते, 15-20 दिवसाआधी सांगून ठेवावं लागतं, मग ते येतं किंवा कदाचित डिले पण होतं.
पण आयकॉन स्टील जे आहे त्यांच्याकडे ऑलरेडी ते लवकरात लवकर ते सर्व्हिस प्रोव्हाइड करतात आणि मालेगाव तालुक्यामध्ये कुठेही कोणत्याही खेडोपाडी काम चालू असलं तिथेपर्यंत ते स्टील प्रोव्हाइड करतात. ओके, म्हणजे त्यांच्या त्याच्यामुळे सर्व्हिस मी लेव्हलबद्दल तुमचा हो, अनुभव हो. चांगला आहे आणि आतापर्यंत. दुसरी गोष्ट तुम्ही गव्हर्मेंट प्रोजेक्टमध्ये कॉस्ट इफेक्टिव्ह आपण बघतो तर नक्कीच थोडासा फरक आहे बाकीच्या कंपनीजपेक्षा. आयकॉनमध्ये त्याची कॉस्ट पण चांगली म्हणजे कमीच आहे बाकीच्या कम्पॅरेटिव्ह. जाता आता एक शेवटचा प्रश्न की तुम्ही कोरोना काळापासून तुमची करिअरची सुरुवात केली, जो सगळ्यात कठीण काळ होता, आणि आत्तापर्यंत तुम्ही अनेक प्रोजेक्ट सक्सेसफुल केलेत, जवळजवळ 50-70हून अधिक प्रोजेक्ट्स, आणि खूप छान पॉझिटिव्हली तुम्ही सगळं हँडल करताय. तर अशाच पॉझिटिव्ह विचारांनी जे नवीन तरुण या क्षेत्रामध्ये आलेले आहेत, तर त्यांच्यासाठी तुमचा एक काय संदेश आहे किंवा एक सल्ला काय आहे एक मित्र इंजिनियर म्हणून? सर, एक महत्त्वाचा सल्ला हाच मोठा भाऊ म्हणून देऊ शकतो किंवा लहान भाऊ म्हणून देऊ शकतो की आपल्याला जे करायचं आहे ते करण्याच्या आधी त्याबद्दल आपल्याला माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. भरपूर वेळा आपल्याला कोणीतरी सांगितलं की आपण हे करू आणि आपण न काही विचार करता तिथे आपला पैसा, वेळ सगळं काही खर्च करून देतो त्या गोष्टीची माहिती न घेता. तर तुम्ही वेळ घ्या, 4-6 महिने अजून वेळ घ्या, चांगला त्याचा अभ्यास करा की ती गोष्ट तुम्हाला इफेक्टिव्हली अजून चांगली करता येईल. तर तुम्ही अनुभव हा आलाच पाहिजे, अनुभव घेतलाच पाहिजे. अनुभवाशिवाय कामात उतरणं योग्य नाही. त्याच्यामुळे नक्की प्रत्येकाने काम, सिव्हिल लाईनमध्ये भरपूर काम आहे, भरपूर खूप काही करता येईल. फक्त तुमचा अनुभव पाहिजे आणि अनुभव घेऊनच तुम्ही याच्यात उतरलं पाहिजे. खूप छान लक्षदीपजी, तुम्ही तुमचे विचार प्रकट केलेत आणि मनापासून तुमच्या सगळ्या गोष्टी इथं मांडल्यात. बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज तुम्ही इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल अनेक धन्यवाद. आणि आयकॉन स्टीलकडून तुम्हाला तुमच्या भविष्यातील आयकॉनिक प्रोजेक्टसाठी तुमच्या नावासारख्याच अगदी लक्ष शुभेच्छा आमच्याकडनं. आणि खूप छान तुम्ही प्रगती कराल आणि तुमच्या देशाचा विकास कराल. नक्कीच. धन्यवाद.